अंतिम परवाने मात्र सुरुवात झाली आहे. मध्यंतरानंतर स्कोर कार्ड वरती गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दसपटी चिपळूण संघ 23 गुण, महाकाली कुंभारी संघ 10 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड मध्ये पहिली चढाई जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उलाव दसपटी चिपळूण संघाचा 7चा डिफेन्स 2-1-2 मध्ये केंद्र बदलली गेली आहे. खाली चढाई आपल्या सुरू करत नाही. प्रत्युत्तर दाखल शुभम कदम जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्स 2-2-1ची फील्ड सजवली गेली आहे. कॉमेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. तर शुभम कदम रॅपिडली सुद्धा करण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र दसपटी चिपळूण संघ गेम स्लो डाऊन करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु महाकाली कुंभारली संघाला आवश्यकता असेल प्रत्येक रेडवरती पॉईंट स्कोर करण्याची. आपल्याला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ही आघाडी इथे मात्र मोडून काढावी लागेल महाकाली कुंभारली संघाला. दरम्यान एक नवीन मोहरा जर्सी क्रमांक 2 इथे मात्र मैदानावर दाखल केला गेला आहे. 7चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळेल. 2-1-2 मध्ये फील्ड इथे सजवली गेली आहे. लेफ्ट कॉर्नरची दिशेने जर्सी क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र राईट कॉर्नर मध्ये लॅश ऑफ किक लगावली गेली आहे. सेकंड हाफ नंतर मैदानावरती दाखल केलं गेलं आणि पहिल्याच चढाईमध्ये सोम कदम याच्यावरती लॅश ऑफ किक लगावताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. एक गुण मिळतोय महाकाली कुंभारली संघाला. दाखल जर्सी क्रमांक 14 चढाईसाठी दाखल झालाय. राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॉर्नर इथे हलता करण्याचा प्रयत्न माध्यमातून केला जातोय. दुसरी चढाई चिपळूण संघाची खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. सलग 2 चढाई 30 पैकी 27-28 सेकंद खर्ची पाडण्याचा प्रयत्न आणि डोअर डायरेक्ट मध्ये प्रयत्न करण्याचा तो दसपटी चिपळूण संघाचा. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी दाखल झाला आहे. राजा फुटवर्क त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट हाफ मध्ये विश्रांतीवरती होता, परंतु सेकंड हाफ मध्ये त्याला संघ अडचणीमध्ये असताना दाखल केला गेला आहे. सेकंड बेस्ट रायडर महाकाली कुंभारली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलेट करून क्रीडांगणावर सुरू करत आहे. या दिवस चढाईमध्ये निश्चितच आला होता, परंतु आता मात्र तिसरी चढाई जर्सी क्रमांक 11 दसपटी चिपळूण संघाचा एक नवीन मोड मैदानावर दाखल केला गेला आहे आणि तिसऱ्या चढाईसाठी जबाबदारी दिली गेली आहे. आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मोरे काढत मैदानावरती आला आणि पॉईंट घेऊन गेला. 2 गुण मिळत आहेत दसपटी चिपळूण संघाला. थोडासा लिझी आपल्याला पाहायला मिळाला तो महाकाली कुंभारली संघाचा डिफेन्स आणि त्याचा फायदा दसपटी चिपळूण संघाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. महाकाली कुंभारली संघाचा हा चढाईच्या दरम्यान पुन्हा एकदा लॅश ऑफ किक जर्सी क्रमांक 11 मैदानाच्या बाहेर महाकाली कुंभारली. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 14 क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील 2 बलाढ्य संघ सेमीफायनल मध्ये लढत देताना आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याच वेळात दुसरा फायनलिस्ट संघ कोण असणार या स्पर्धेमधील निकाल हाती येईल. कालच्या रचनेमध्ये एक नवीन विजय चिपळूण संघ फायनल मध्ये दाखल झाला आहे आणि आता मात्र या 2 संघांमध्ये लढत चालू आहे. फायनलिस्ट संघ दोन्ही चिपळूण तालुक्यातील असणार आहे, त्याच्यात काही शंका नाहीये, परंतु तो संघ कोणता असणार आहे? दसपटी चिपळूण का महाकाली कुंभारली? निविंद विजय चिपळूण संघाने आधीच आपला स्पॉट पक्का करून ठेवला आहे, परंतु आता मात्र या दोन्ही संघांमध्ये चाललेली लढत आणि लढतीमधील विजेता संघ निविंद विजय चिपळूण संघासमवेत फायनल खेळेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायच्या प्रेक्षकांना देखील विनंती असणार आहे. हा सामना संपल्यानंतर अगदी थोड्याच वेळात फायनलचा महामुकाबला खेळवण्यात येणार आहे. कैलासवासी सुहास लोळके प्रतिष्ठान आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि स्पर्धेतील आजच्या अंतिम रचनेमधील अंतिम सामना सेमीफायनलचा आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलेट केली जाते. निश्चितच आता मात्र गेम स्लो डाऊन केला जातोय तो दसपटी चिपळूण संघाकडून. सलग 2 चढाया असफल करण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या चढाईवरती डोअर डायरेक्ट साठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. प्रत्युत्तर दाखल केले जाते जर्सी क्रमांक 2 7च्या डिफेन्स आपल्याला पाहायला मिळेल तो दसपटी चिपळूण संघ. राईट कव्हरला निलेश शिंदे दरम्यान बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. कोलवरती जाऊन अप अँड डाऊन फुटवर्क झालंय का? जर्सी क्रमांक 2च्या माध्यमातून रेड व्हॅलिड करून डेडलाईन वरती येऊन उभा राहिले. टाइम काउंटर वरती नजर देत असताना आपल्याला पाहायला मिळेल
खाली चढाई एक बोनस गुण मिळतोय महाकाली कुंभारी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 4 शिवराम इथे मात्र खेळासाठी दाखल झालाय. 4च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेचा विलंब निश्चितच केला जाईल शुभमच्या माध्यमातून. कोणते फारसे प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार नाहीयेत, कारण का आपल्या संघाकडे असलेली आघाडी कायम बनवून ठेवण्याचा प्रयत्न दसपटी चिपळूण संघाकडून इथे करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु महाकाली कुंभारी संघ आवश्यकता असणार आहे प्रत्येक रेड वरती पॉईंट स्कोर करण्याची. सामना संपण्यासाठी अंतिम 5 मिनिटे शिल्लक आणि स्कोर कार्ड वरती गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. महाकाली कुंभारी संघ 12 गुण दसपटी चिपळूण संघ 26 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी चढाई जर्सी क्रमांक 11 एक नवीन मोरा दसपटी चिपळूण संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. गोलवरती जाण्याचा प्रयत्न इथे मात्र टॅकल केला गेलाय. मग आपल्याला पाहायला मिळाला जर्सी क्रमांक 8 आणि जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून एक गुण मिळतोय महाकाली कुंभारी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 इथे मात्र मैदानावरती दाखल झालाय. आजच्या डिफेन्स मध्ये आपल्याला 2-1-2 ची क्षेत्रमध्ये सजवली गेली आहे दसपटी चिपळूण संघाकडून. दरम्यान जर्सी क्रमांक 2 मैदानावरती आलाय. लाजवाब खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. वारंवार पॉईंट स्कोर करताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र टॅकल केलं गेलंय. आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुण मिळतोय दसपटी चिपळूण संघाला. पैसा नाही यस मॅच ऑन झाले पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या डिफेन्स मध्ये 2-1-2 ची फील्डिंग सुरू केली आहे. 5च्या डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. महाकाली कुंभारी संघाचा सेमीफायनलची चाललेली लढत आपल्याला पाहायला मिळते. दसपटी चिपळूण विरुद्ध महाकाली कुंभारी. चिपळूण तालुक्यातील 2 मातब्बर संघ, परंतु वरचढ राहिला या सामन्यामध्ये. सामने संपण्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक. अडचणीत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दसपटी चिपळूण संघाच्या क्रीडांगणामध्ये आनंदाचा सुवास येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षीमधील पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्येच फायनलचा दरवाजा ठोठावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो दसपटी चिपळूण संघ. प्रत्युत्तर दाखल असेल. सामना संपण्यासाठी अंतिम 1 मिनिट शिल्लक. आज समोर आपल्याला पाहायला मिळते 2-1-2 इथे फील्ड सजवली गेली आहे. महाकाली कुंभारी संघाकडून चांगला दिश आपल्याला पाहायला मिळतो. एक मोरा दसपटी चिपळूण संघाला. दरम्यान सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजेता संघ ठरला तो दसपटी चिपळूण संघ. या स्पर्धेमधील सेकंड फायनल संघ ठरलाय दसपटी चिपळूण संघ. विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालाय तो महाकाली कुंभारी संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले हार्दिक आभार. चालू असलेल्या सामन्यामध्ये विजय झालेला संघ आहे दसपटी चिपळूण. या सामन्यात विजयी होऊन या संघानं पुढील फेरीसाठी अर्थात अंतिम